आज रोजी माझे 400 झाडांमधून कमीत कमी 100 झाडांना 150 क्विंटल पर्यंत असेल. आता तुम्ही एक वेळेस तुम्ही जर बघितलं ना, तुम्ही एक वेळेस असं फिरून बघा ना. आता हे 1 2 3 4 5 6 तुम्ही हा घसाची साईज बघा तुम्ही. हा एकच घस आहे. तर बघितलं तर कमीत कमी 40 लाखापर्यंत उत्पन्न ह्या वर्षी मला भेटेल अशी अपेक्षा आहे. 40 लाखांपर्यंत. पारंपरिक म्हणजे शेती करत आलेले आई बापांनी दिलेली म्हणून करताय, ते न करता तुम्ही शेतीला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू धंदा म्हणून बघा. तुम्ही 100% त्याच्यात नाही का खूप पैसे काढू शकता. आपण एक वेळेस हिंमत करून केलं ना तर 100% तुम्ही सक्सेस व्हा. आणि याच्यात असं रॉकेट सायन्स काहीच नाही की जे की तुम्हाला असं वाटतं मेल फिमेल नर मादी म्हणजे बालवाडी नापास जर असला शेतकरी तरी तो पोलन करू शकतो, तो फळ काढू शकतो. याच्यात काय इतकं हे नाही. तर लागवड करताना तुम्ही काय डोक्यात तुमचा विचार होता, कुठली जमीन निवडावी असं काही ठरलेलं होतं? तुम्ही ते कुसळ नाव ऐकलेले? कुसळ असतं ते कुसळ, बघा, गवत. ते गवत सारखं ते. हं. तर त्या शेतीमध्ये पण हे पीक येते. हे गावरान पीक आहे. म्हणजे याला तुम्हाला हे नाही लागत की लगे प्रॉपर हेच जमीन पाहिजे त्याच्यातच येईन. हे वाळवंटातलं पीक आहे. तुम्ही जर गल्फ कंट्रीमध्ये कटार झालं किंवा मस्कत झालं किंवा दुबई वगैरे हे जर बघितलं ना, इराण वगैरे, तर तिकडं वाळवंट्यात त्या जमिनीमध्ये हे आलेले. तुम्हाला जर बघितलं असेल ना, तुम्ही गल्फ कंट्रीमध्ये शोसाठी झाडं हे लावलेले. तिकडं पाऊस पडत नाही, इतकं ऊन पडतं, हे शोसाठी झाडं लावले. मग तुम्ही आपल्या कुसळ बरं असलं, कोणतं पण असलं, खडका जमीन पण असली तर त्याच्यामध्ये येतं.